आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, शस्त्रसंधी झाल्यानंतर त्यांना सुधारण्याची संधी होती, पण त्यांचे माकडचाळे सुरूच आहेत। भारत आता तडजोड करणार नाही, मोदी पाकिस्तानचा हिशोब करतील, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। यंदा नैऋत्य मोसमी पाऊस नियोजित वेळेमध्ये भारतामध्ये दाखल होण्याची चिन्ह, केरळमध्ये 27 मे रोजी मोसमी पाऊस दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी पावसाचा अंदाज, उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय। तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये ऐतिहासिक करार, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रामधील खारपाड पट्ट्याला 5,78,000 एकर सिंचन लाभ। राज्यात 11वी प्रवेशासाठी 16,76,000 जागा, यंदा प्रवेश प्रक्रिया 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट, या वर्षापासून केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार। तुळजापूरच्या तुळजाभवानीला कर्नाटकामधल्या भाविकाकडून 5 तोळे सोनं अर्पण, बिदरमधील रहिवासी देवेंद्र मुचलांबरेंनी 5 तोळ्याचे सोनं केलं अर्पण।